नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत. नाशिक येथील ऐतिहासिक पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरामध्ये वादग्रस्त वाटप झालेल्या पत्रकामुळे मोठा जातीय तणाव निर्माण झाला होता. या पत्रकातील आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मजकूर असल्याचे तीव्र रोष व्यक्त केला जात होता. या आक्षेपार्ह मजकुरामुळे संबंधित समाजातील तीव्र संताप व्यक्त केला जात होता. समाज एकत्र आला आणि त्यांनी घोषणाबाजी देत निषेध नोंदवला. परिसरामध्ये सकाळपासूनच या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन केले जात होते. दरम्यान काही तासांमध्येच पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेला मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलेले सर्वांनी शांतता राखावी, समाजामध्ये कुठलाही गालबोट लागू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आज चांदवडमध्येही रास्ता रोको करण्यात आला. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, नाशिक. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. संपर्क 98 90 98 40 42.